काय नाव आपलं आणि आपण कुठून कुठे निघाला, काय नेमकी मागणी काय आपली? सर्व भारतीयांना जय भारत जय संविधान. माझं नाव असलम इसाक भगवान. मी पुण्यावरून मुस्लिम, मराठा, ख्रिश्चन आणि धनगर यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातून दिल्लीला निघालो आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि संरक्षण, मायनॉरिटी अल्पसंख्याकांना जे 2015 साली अॅट्रॉसिटी ॲक्टचं बिल पारित झाले ते पारितची त्वरित अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर महिला आरक्षणाचं बिल 2023ला पास झालेलं ते त्वरित अंमलबजावणी करावी. महिला सुरक्षा, बाल सुरक्षा, त्याचबरोबर संविधान कलम 32/3 नुसार भारताच्या प्रत्येक कोर्टमध्ये पिटिशन दाखल करण्यात यावं मूलभूत अधिकाराच्या हननाच्या बाबतीत, या प्रमुख मागण्या. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू येथे जे स्मारक समिती आहे, स्मारक समिती बरखास्त करून नवीन स्मारक समिती बनवावी निवडणूक पद्धतीने, या आमच्या मागण्या. त्याचबरोबर जाती न्याय जनगणना हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का जोपर्यंत जाती न्याय जनगणना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक या तत्वाने केला जात नाही, तोपर्यंत तळागाळातल्या कुठल्याच लोकांना हा न्याय मिळू शकत नाही. मागील जे जनगणना झाली, जातीगत जनगणना, ही 1931 साली झालेली आणि करंटली आत्ता बिहारमध्ये झालेली आहे. परंतु सर्व भारतामध्ये जाती न्याय जनगणना होऊन ज्या जे घटक आहेत, जे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेले आहेत, या घटकांना पूर्ण न्याय मिळावा आणि या घटकांचं अल्पसंख्याकाचा 15 कलमी कार्यक्रम घरोघरी जावा. अल्पसंख्याक हक्क दिवस हा प्रत्येक वर्षी साजरा करून अल्पसंख्याक समाजाला न्याय द्यावा, ही आमची मागणी. काय वाटतं तुम्हाला, काय वेळ आली तुम्हाला ही पायी जाण्याची? नेमकं काय सरकारची भूमिका काय नेमकी? जर आपण पाहिलं गेलं असेल तर तुम्हाला माहीत असेल 1951च्या पूर्वीपासून मुस्लिम समाज आणि मायनॉरिटीला आरक्षण होतं. परंतु 1950च्या डॉक्टर राजेंद्र प्रसादच्या नोटिफिकेशनने जे असंविधानिक नोटिफिकेशन आहे, कारण का 26 नोव्हेंबर 1949 संविधान झाली, त्याची संविधान समितीचे अध्यक्ष होते. ते नोटिफिकेशनमध्ये असं लिहूच शकत नाही की इंग्रजच्या शिवाय कुणालाच आरक्षण देत नाही. तर आम्ही त्या नोटिफिकेशनच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात केस पण तयार केली आणि जर सुप्रीम कोर्टाने त्या नोटिफिकेशनची दखल घेतली तर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला, मुस्लिम समाजाला 20% आणि ख्रिश्चन समाजाला 10% आरक्षण मिळू शकते.